हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महान्यायवादी किंवा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हा टॉपिक पाहणार आहोत. हा टॉपिक परीक्षेसाठी का महत्त्वाचा आहे तर याच्या बऱ्याच वेळा फिरून फिरून प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर राज्यसेवा मुख्य 2019चा जर प्रश्नपत्रिका पाहिली असेल तर त्याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की त्यातला एक सब पॉईंट होता, तो म्हणजे संसदेची जेव्हा संयुक्त बैठक असेल तर या संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये महान्यायवादी यांना सहभागी होण्याचा व बोलण्याचा अधिकार आहे का, अशा टाईपचा होता म्हणजे समथिंग. तर तुम्हाला ते समजलं पाहिजे की संस्थेची संयुक्त बैठक असेल तर महान्यायवादी त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो का, तर त्याचं रिझन आहे हो, तो भाग घेऊ शकतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे अभ्यास करताना काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, महान्यायवाद्याबद्दल आपल्याला एकच कलम माहीत असतं, ते म्हणजे राज्यघटनेचं कलम 76. या कलमानुसार या महान्यायवादी पदाची तरतूद केली आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे माहीत नसतं की त्याच्या संदर्भात इतर 2 कलम आहेत. जर तुम्ही एम लक्ष्मीकांत मराठी आवृत्ती जर बघितली तर त्याच्यामध्ये ती कलम दिलेली आहेत. त्यामध्ये एक कलम 88 आहे. कलम 88 मध्ये काय सांगितलेलं आहे की संसदेची ग्रह आणि या समिती या संदर्भात महान्यायवादींचे अधिकार, असं कलम 88 मध्ये सांगितले. आणि कलम 105 महान्यायवाद्याचे अधिकार, विशेष अधिकार आणि संरक्षण उपाय. म्हणजे कलम 76 जर तुम्ही महान्यायवाद्याच्या संबंधितल्या कलम पाहिली तर कलम 76, कलम 88, कलम 105 फक्त ओव्हरलुक करून घेणं गरजेचं आहे. परीक्षेसाठी अशा टाईपवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा झाला महत्त्वाचा पॉईंट. महान्यायवादीची नेमणूक कोण करतो तर राष्ट्रपतीकडून महान्यायवादीची नेमणूक केली जाते. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी पात्रता असणं गरजेचं आहे त्या व्यक्तीचीच महान्यायवादी म्हणून नियुक्त केली जाते. म्हणजे कोणत्या पात्रता, पहिलं म्हणजे तो भारताचा नागरिक असावा. दुसरं म्हणजे त्यानं 5 वर्ष काय केलं असावं, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात वकिली म्हणून काम केलेलं असावं. हे किंवा आहे बरं का, 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं असावं किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलेलं असावं किंवा तो राष्ट्रपतीच्या मते कायदेपंडित असावा. एवढ्या 3 पात्रता येतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तीचीच महान्यायवादी म्हणून नियुक्ती केली जाते. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता जर बघितली तर त्याच्यामध्ये कायदेपंडित असावा का अशी तरतूद आहे का, तर ती तरतूद नाहीये, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट की जो त्याचा पदावधी, परीक्षांना हमखास याच्यावर फसवलं जातं. भारतीय संविधानामध्ये महान्यायवादीचा जो पदाचा कालावधी किती असेल किंवा बरखास्तीबद्दल कोणतीही तरतूद केलेली नाही. तिथं फक्त असं म्हटलंय की तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. म्हणजे तो आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊ शकतो का, तर देऊ शकतो. तर परीक्षेसाठी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की बऱ्याच वेळा आता तुम्ही असिस्टंट मेन 2019चा पेपर बघितला असेल, असिस्टंट मेन्स 2019चा पेपर, त्यातलं पहिलं वाक्य होतं की तो 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात. तुम्हाला हेच वाक्य कळलं तर तुम्हाला तो प्रश्न टॅकल करता येतोय. किंवा ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवक आहेत की नाहीत हे तुम्हाला सांगायचंय. तर ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार नाहीयेत, हे लक्षात घ्या. ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार नाहीत किंवा शासकीय सेवकही, पूर्ण वेळ म्हणतोय मी, शासकीय सेवकही नाहीत. ही गोष्ट मला जाता जरूर लक्षात ठेवणं गरजेची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जर तुम्ही राज्यसेवा मुख्य 2017चा पेपर जर बघितला तर त्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की दोन तीन विधानं दिलीत. त्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, फसवलंय कसं की आपल्याला एवढं माहित असतं की संविधानामध्ये महान्यायवादीच्या पदाचा कालावधी किंवा त्याचं राष्ट्रपतीची मर्जी असं पदावर राहतो, किंवा आपण एवढंच माहित असतं आपल्याला की हा पॉईंट की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्र नसणाऱ्या व्यक्तीची महान्यायवादी म्हणून नियुक्ती केली जाते. परंतु फॉरेस्ट मेन्स 2017ला एक प्रश्न विचारला होता महान्यायवादीवर, तर त्याच्यामध्ये त्यांनी वाक्य टाकलं होतं की महाभियोगाद्वारे राष्ट्रपती त्यांना पदावरून हटवू शकतात किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावर राहता येतात. तर एमपीसीने तिथं दोन्ही विधानं चूक दिलेली आहेत का, चूक आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला एक लक्षात काय ठेवायचंय की वयाची महाभियोगाद्वारे त्यांना राष्ट्रपतींना पद हटवू शकतात असं काही नाही दिलेलं. त्यामुळे तो प्रश्न तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे. किंवा महान्यायवादीचा कार्यकाळ राज्यघटनेने निश्चित केलाय का, तर त्यांचा कार्यकाळ राज्यघटनेनं निश्चित केलेला नाहीये. तर अशा प्रकारे प्रश्न विचारले गेले आहेत. तर याच्यावरच दोनदा प्रश्न विचारला, एक म्हणजे राज्यसेवा मुख्य 2016, वनसेवा मुख्य 2017, तर या टाईपमध्ये प्रश्न विचारले आहेत. दुसरं म्हणजे राज्यसेवा मुख्याला सुद्धा अजून अटॉर्नी जनरलवर प्रश्न विचारला होता, तो म्हणजे ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, सदस्य होऊ शकतात, मतदान करू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे पॉईंट परीक्षे दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत की कोणत्या टॉपिकवर कोणत्या गोष्टीवर ते प्रश्न विचारला जातो. आता यांच्याकडे दिलेली कार्य काय असतात, तर राष्ट्रपतींनी सोपवलेल्या एखाद्या कायदेशीर बाब आहे त्याच्यावर भारत सरकारचा सल्ला देणे किंवा इतर कोणती कायदेशीर स्वरूपाची कार्य असेल तर त्यांना ती पार पाडावी लागतात.
त्याचबरोबर भारत सरकारच्या संबंधित असलेल्या केसमध्ये भारत सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये ते उपस्थित राहणे हे सुद्धा त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. किंवा भारत सरकारच्या संबंधित असलेला कोणताही खटला आहे परंतु भारत सरकारच्या वतीनं त्यांना उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणं, म्हणजे भारत सरकारच्या संदर्भात कोणताही खटला असू द्या परंतु उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. भारतीय संविधानाचं जे कलम आहे ते 143, या 143 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या गोष्टी कन्सिडर केल्यात किंवा सांगितल्या आहेत त्या बाबीविषयी सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारचं प्रतिनिधित्व करणं हेही त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. तर महान्यायवादींचं महत्त्वाचं कार्य कोणती हे तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा एक पॉईंट आहे तो म्हणजे महान्यायवादींचं वेतन घटनेनं किती ठरवलं आहे. लक्षात घ्या, महान्यायवाद्याचं वेतन घटनेनं किती ठरवले, तर त्यांचं वेतन घटनेनं ठरवलेलं नाही. त्यांना वेतन कोण देतं? संसद ठरवेल त्याप्रमाणे वेतन मिळतं की राष्ट्रपती ठरवेल त्याप्रमाणे वेतन मिळतं? इथं फसायचं नाही. राष्ट्रपती जे ठरवतील ते वेतन त्यांना मिळतं, राष्ट्रपती ठरवेल ते वेतन त्यांना मिळतं. म्हणजे महान्यायवाद्याचं वेतन घटनेनं ठरवलेलं नाहीये, हा सुद्धा पॉईंट जाता तर जरूर लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महान्यायवादी भारत सरकारचा पूर्ण वेळ सल्लागार आहे का? पूर्ण वेळ सल्लागारही नाही, सरकारी कर्मचारीही नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला खाजगी व्यवसाय करण्यास प्रतिबंध आहे की नाही, तर खाजगी व्यवसाय करण्यास पूर्ण प्रतिबंध नाही, हेही तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे केंद्रीय कायदेमंडळाचा तो सदस्य असतो का, असा प्रश्न विचारला तर तो केंद्रीय कायदेमंडळाचा सदस्य नसतो. एवढंच लक्षात ठेवा. महान्यायवादीबद्दल हे पॉईंट खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. आता त्यांना भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. ज्या समितीमध्ये किंवा संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये मतदानाच्या हक्काशिवाय, म्हणजे मतदान करण्याचा अधिकार नाही त्यांना, सभागृहाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकतात, बोलू शकतात, परंतु मतदानाचा अधिकार त्यांना नाहीये. त्याचबरोबर सर्व संसद सदस्यांना असलेले सर्व विशेष अधिकार त्यांना प्राप्त होतात. म्हणजे संसद सदस्यांना असलेले कोणते कोणते काही विशेष अधिकार असणार ते त्यांना मिळालेले असतात. आता 2-3 गोष्टी तुम्हाला जाता परत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते फौजदारी खटल्यामध्ये आरोपीची बाजू मांडू शकतात का, तर एवढं लक्षात ठेवा की भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते फौजदारी खटल्यामध्ये आरोपीची बाजू मांडू शकत नाहीत. किंवा कोणतंही निगम असेल किंवा महामंडळ असेल याच्यामध्ये संचालक पद स्वीकारू शकत नाही, हेही गोष्ट तुम्हाला जाता जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारत सरकारविरुद्ध सल्ला देता कामा नाही त्यांनी, भारत सरकारविरुद्ध त्यांनी कुठलाही खटला त्यांना चालवता कामा नाही, अशा बऱ्याच त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन्स आहेत, हेही तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि त्यानंतर दुसरे 2 प्रकार असतात, टाईप असतात, ते म्हणजे तुम्ही ऐकलं असेल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया किंवा ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. आता सॉलिसिटर म्हणजे जनरल ऑफ इंडिया किंवा ॲडिशनल सॉलिसिटर ऑफ जनरल ऑफ इंडिया ही जी पद आहेत ही राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमामध्ये दिलेली आहेत, तर लक्षात ठेवा की कलम 76 मध्ये फक्त अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारताचा महान्यायवादी एवढंच कलम दिलेलं आहे. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया किंवा ॲडिशनल सॉलिसिटर ऑफ जनरल ऑफ इंडिया यांचं कुठल्याही तरतूद घटनेमध्ये काहीही समाविष्ट केलेलं नाहीये. म्हणजे हे पद फक्त महान्यायवादीचं पद राज्यघटनेने निर्माण केले. आता महान्यायवाद्याला त्याच्या काही अधिकृत जबाबदाऱ्या असतात त्या पार पाडण्यासाठी मात्र सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ॲडिशनल सॉलिसिटर ऑफ जनरल ऑफ इंडिया ही पदं नेमलेली आहेत. फक्त महान्यायवादी हेच पद राज्यघटनेमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये हे देण्यात आलेलं आहे? राज्यघटनेच्या 5व्या भागामध्ये हे सर्व गोष्टी देण्यात आल्या आहेत महान्यायवादीच्या संदर्भातल्या, म्हणजे जे प्रकरण 1 आहे त्यातलं कार्यकारी विभाग, त्याच्यामध्ये कलम 76 नुसार महान्यायवादीच्या पदासंदर्भातलं कलम आहे, त्या पदासंदर्भात ते महत्त्वाचं कलम आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की प्रश्न कसे विचारतात, तर हे फिरून फिरून विचारलेले प्रश्न आहेत, तिथंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा, कोणत्या गोष्टीवर नाही, हे तुम्ही ठरवू शकता. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं म्हणजे त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट आहे की नाही. आता हे राज्यसेवा मुख्य परीक्षेत राज्यसेवा मुख्य 2016 अशा प्रश्न विचारला होता की त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही. हे वाक्य बरोबर आहे की चूक तुम्हाला ओळखायचं आहे, त्याच्यावरून तुम्हाला तो प्रश्न लगेच टॅकल होतो. तर त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही, हे असा अट आहे की नाही असं मेन्शन केलेलं आहे का, तर नाही केलेलं. त्यामुळे हे गोष्ट तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवू शकता.
तर ह्या 2-3 गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला महान्यायवादी या पदासंदर्भात माहीत असणं गरजेचं आहे. त्याच मी तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही पत्रिकेचा ॲनालिसिस केलं तर तुम्हाला त्याच गोष्टी फिरून फिरून विचारलेल्या दिसून येतात. त्यामुळे महान्यायवादी या पदाचा अभ्यास करताना किंवा ह्याचा अभ्यास हे करताना फक्त तुम्ही प्रश्न पहा. प्रश्नावरून तुम्हाला समजतं की कशा टाईपवर तो प्रश्न विचारला जातोय. त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. आय होप की मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलंय. हे लेसन जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.